लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण येथे मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे 50वे, छत्रपती संभाजीनगर ग्रंथालय संघाचे 47वे संयुक्त अधिवेशन संपन्न. अधिवेशनाप्रसंगी ग्रंथालयाचे अनेक ठराव पास करण्यात आले. बातमी पैठण येथून. दिनांक 5 जानेवारी सोमवार रोजी बाहेरील नाथ मंदिराच्या परिसरातील कीर्तन हॉलमध्ये मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व संभाजीनगर जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने 47वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते शिवराज भुमरे, सरपंच पाचोड, पैठण नगराध्यक्ष सौ विद्याताई कावसानकर, राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर रामेश्वर पवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, अध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ खंडेराव सरनाईक, राष्ट्रीय अध्यक्ष ग्रंथालय भारती नागपूर डॉक्टर राजशेखर बालेकर, ज्येष्ठ साहित्यिक विलास वैद्य आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, भारतीय संविधान व जयवंत पाटील लिखित प्रतिष्ठान आदी ग्रंथांवर पुष्पवृष्टी करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा विद्या कावसान म्हणाल्या की संत व महंत राष्ट्रीय महापुरुषांनी साहित्य व ग्रंथ निर्माण केले आहेत. ते जतन करण्यासाठी ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. शिवराज भुमरे यांनी ग्रंथालय चळवळीत तरुणांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगितले. अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार, प्रास्ताविक गुलाब मगर, राम मेकेले, समर्थ भिसे यांनी केले. यावेळी उत्कृष्ट ग्रंथालयांना देवगिरी सहकारी बँकेतर्फे व कॉम्रेड चंद्रग्रुप चौधरी मराठवाडा कामगार ग्रंथालयातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दिनेश पारीख, विष्णू बोडखे, रमेश सोळुंखे, जगन्नाथ सोळुंखे, संदीप श्रीमंत, बोरुडे पाटील, सुनील वायाळ, सुभाष सोळंके, बीबी देशपांडे, जीवन लोखंडे व ग सूर्यवंशी, प्रभाकर कापसे, संतोष ससे, अरविंद लंके पाटील, राजेंद्र हंबिरे, राजेंद्र सानप, देविदास जिगे, युवराज जाधव, नरहरी मंठेकर, गिरधारी कदम आदींनी परिश्रम घेतले. अधिवेशनात खालील ठराव पास झाले. शासनमान्य ग्रंथालयाचे अनुदानात वाढ झाली पाहिजे. वाचनालयाला जिल्हा नियोजन व विकास योजनेतून संगणक संच व फर्निचर देण्यात यावे. कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे. दर 5 वर्षांनी स्वतःची इमारत असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांना रंगरूमसाठी 5 वर्षातून एकदा विशेष अनुदान द्यावे. पैठणचे संतपीठ पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. सकाळी नाना महाराज काकडे व सुधाकर महाराज वाघ यांच्या नेतृत्वाखाली पैठण शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जालिंदर येवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन गुलाबराव मगर यांनी मानले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.